चालू आहे. 97 किलो वजन गट शंकर बनगर महाराष्ट्र केसरी किताबाकरिता मोहन पाटील 97 किलो फायनल सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी पाटील एक तुफानी लढत बुलेट आणि स्प्लेंडर 30 सेकंद बाकी है. कौन जीतेगा बुलेट कौन जीतेगा स्प्लेंडर का पैसा. 4 गुण रोहन पवार ने हासिल केलेले आहे. तब्बल 1 गुण इनाम सुनील कोंडगोंड घेतलेला केसरीसाठी आहे. तर उपमहाराष्ट्र केसरी काही घडतंय. लास्टचे 10 सेकंद वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि स्कॉर्पिओ 97 किलो सुवर्ण पदकाचा मानकरी नगरसेवक अनिल भाऊ सातव आणि ग्रामपंचायत सदस्य सुधीराबा भाडळे कुस्ती संपली महेंद्रजी भाडळे आणि 97 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला रोहन पवार सोलापूर शहर. टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करा. आणि ब्रांच पदकाचा रौप्य पदकाचा मानकरी ठरला सुनील कोलगोंड सांगली शहर. कंट्रोल करा ना. आणि आदरणीय इकडे सुवर्ण पदक यांच्या वतीने 97 किलो गादी विभाग सोलापूर विरुद्ध कोल्हापूर. शंकर बनगर विरुद्ध यानंतर महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचे पैलवान ब्रांच पदकासाठी रविराज चव्हाण सोलापूर लाल पट्टीमध्ये चला आणि सुदर्शन कोतकर अहिल्यानगर निळ्या पट्टीमध्ये चला. चेतन रेपाळे अहिल्यानगर लाल काशोम पृथ्वीराज मोहोळ निळा काशोम ब्रॉन्झ पदकासाठी लढत. दुसरं ब्रॉन्झ पदक खुल्या गटातील अक्षय मंगवडे सोलापूर लाल काशोम विरुद्ध पृथ्वीराज पाटील निळा काशोम. या ठिकाणी 4ही पैलवान ब्रॉन्झ पदकासाठी आपण पार पाडतोय. मॅट क्रमांक 2 वरती यायचे. महासंघाचे अध्यक्ष चेतन रेपाळे अहिल्यानगर लाल काशोम पृथ्वीराज मोहोळ या ठिकाणी निळा काशोम. केला जातोय. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय रामदास भाऊ तडस, शिरूर हवेलीचे आमदार आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक रामभाऊजी दाभाडे. चला पैलवान रविराज चव्हाण पडतोय सोलापूर शहर लाल पट्टीमध्ये चला. पहिला पुकार आणि सुदर्शन कोतकर अहिल्यानगर निळ्या पट्टीमध्ये चला. पहिला पुकार. ओपन गट माती विभाग काश्य पदकासाठी माती आखाड्यावरती लढत होईल. चला पैलवान ताबडतोब आखाड्यावरती या. वाघोली शहर आणि पंचकोशीतून कुस्ती पाहण्यासाठी आमच्या मायमाऊलींची तुफानी गर्दी झालेली आहे. खास महिलांसाठी एक गॅलरी राखीव ठेवली होती आणि ती संपूर्ण गॅलरी भरलेली आहे. कुस्तीवरती प्रचंड प्रेम करणाऱ्या आमच्या मायमाऊली आलेले आहेत. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे एक वेगळं पण अजून एक पाहायला मिळत आहे. 97 किलोची फायनल सोलापूर विरुद्ध कोल्हापूर. 1 गुणाची कमाई रविराज चव्हाण आदरणीय संभाजीराव पाटील. चला ताबडतोब आखाड्यावरती या. सुदर्शन कोतकर आखाड्यावरती चला. या ठिकाणी घोषित करण्यात येत आहे. बुलेट गाडी आणि स्प्लेंडर गाडी महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती इतिहासात एवढं भव्य दिव्य बक्षीस रामकृष्णांना सातव पाटील आणि वाघोलीचे सर्व ग्रामस्थ दानशूर मंडळींना आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ आयोजित माती विभागातील अखंड महाराष्ट्राला दिशा देणारी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा. महाराष्ट्र केसरीचं वैभव, महाराष्ट्र केसरीचा रुबाब आणि महाराष्ट्र केसरीचा आदर. बबलू भैया त्याचबरोबर रामकृष्णांना सातव पाटील आदरणीय रामभाऊजी तडस त्याचप्रमाणे आदरणीय रविराज चव्हाण सोलापूर शहर दुसरा पुकार. सुदर्शन कोतकर पैलवान राहुल दादा अहिल्यानगर दुसरा पुकार. योगेशजी दोडके त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय
रामभाऊजी सोलापूर शहर टीम मॅनेजर नोंद घ्या. भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर जिल्हा टीम मॅनेजर नोंद घ्या. आदरणीय प्रदीप दादा कंद, आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, 30 सेकंदाचा टाइम आहे. जर पैलवान नाही आला तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून बाद होईल. नोंद घ्या टीम मॅनेजर. आहे आपल्या आपला खेळाडू आखाड्यावरती पाठवा. माती गटातील ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान, महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान आणि स्वाभिमान पैलवान नरसिंगजी यादव यांचं स्वागत होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आदरणीय कल्याणाबा शिंदे, रामभाऊजी ओपन गट माती विभाग मातीतील फायनल लढत महेंद्र गायकवाड सोलापूर. आदरणीय बाळासाहेबजी दरेकर, विद्याधरजी दरेकर, हार्दिक स्वागत. या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि खऱ्या अर्थानं लाल मातीशी इमान राखणारे अस्सल पैलवान मंगलदासप्पा बांदल, हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वरी उद्योग समूह त्यानंतर पहा जबरदस्त लढत. रविराज चव्हाण तिसरा, सुदर्शन कोतकर तिसरा पुकार. दोन्हीही पैलवान गैरहजर असल्यामुळे पाटील हार्दिक स्पर्धेतून बाद. चेतन रिपाळे लाल काशीमध्ये तयार राहा. पृथ्वीराज मोहोळ निळा काशोम ब्रॉन्झ पदकासाठी. आदरणीय संजय आपा सातो पाटील, आदरणीय पहिले ओपन गटातील लढत महाराष्ट्र केसरी DYSP आदरणीय काकासाहेब सातो नरसिंह यादव साहेब अभिवादन करण्यासाठी दत्ता भैया मगर यांना विनंती आहे. मैदानावरती येत आहेत. 2011, 2012 आणि 2013 अशा 3 गदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या नावावरती करणार आणि आदरणीय मंगलदासप्पा बांदल, रामदासजी तळस, मेघराजजी कटके, त्याचबरोबर राहुल कळबोर, वा आबा काळे, उपाध्यक्षा विलासजी कतुरे सर, सर्व अधिकारी. खऱ्या अर्थानं गेले 5 दिवस भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सुदर्शन कोतकर, आदरणीय संजय कुमार आखाड्यावरती चला. त्यांचं आखाड्यात आगमन झालेलं आहे. यांनी भरपूर परिश्रम घेतले, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. लोकशाहीचा चौथा स्तंभ, थोडा आवाज पुढे द्या ना स्वप्नील दादा, आवाज पुढे द्या. अहो मान्यवर कुस्ती लावायला चालले तर आवाज पुढे द्या प्लीज. आमचा आवाज पुढे गेला पाहिजे, विनंती आहे. या ठिकाणी अतिथी मान्यवर महाराष्ट्र केसरी माती विभागातील कुस्ती लावण्याकरिता आखाड्यामध्ये आले आहेत अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आदरणीय संजयजी सिंग उर्फ बबलू भैया या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. बोल बजरंगबली की. खऱ्या अर्थानं आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील सर्व मान्यवरांना घेऊन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. बात करा, पुढली कुस्ती पुकारा. बजरंगबली की. पुढली कुस्ती पुकारा. सुदर्शन कोतकरला बात करून महाराष्ट्र केसरी माती विभाग सेमीफायनलचा थरार रणसंग्राम. 2 वाघांची टक्कर माती विभागात सुरू होतात. हात वरती, जोरदार टाळ्या. शेवटची कुस्ती सुरू करा. मेघराज कटके अंतिम कुस्ती पुकारा. महाराष्ट्र केसरी माती विभाग फायनलची लढत महेंद्र गायकवाड सोलापूर लाल पट्टीमध्ये चला आणि सिकंदर शेख निळ्या पट्टीमध्ये चला हिंगोली. या ठिकाणी माती विभागामध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड. 2 वाघांची टक्कर मंडळी. गैरहजर असल्यामुळे रविराज चव्हाण सोलापूर शहर ओपन गट माती विभागामध्ये काश्य पदकाचा मानकरी ठरलेला आहे. जोरदार टाळ्याच्या गजरात त्याचं सर्वांनी स्वागत करा. महेंद्र गायकवाड सोलापूर लाल पट्टीमध्ये चला आणि सिकंदर शेख
हिंगोली निळ्या पट्टीमध्ये चला. पाहुणे आखाड्यावरती थांबलेले आहेत. चला ताबडतोब पैलवान आखाड्यावरती या. रेपाळे लाल कस्ट्युम मॅट जवळ या. पृथ्वीराज मोहन निळा कस्ट्युम. महेंद्र गायकवाड सोलापूर लाल पट्टीमध्ये चला आणि सिकंदर शेख हिंगोली निळ्या पट्टीमध्ये चला. माती आखाड्यावरती या ठिकाणी लढतीला प्रारंभ होईल. महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाबराव बर्डे उपस्थित होत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. या स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेल्या महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान सोलापूर चला ताबडतोब आखाड्यावरती चला आणि सिकंदर शेख आखाड्यावरती या. महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख कुस्ती माती आखाड्यावर लगेच लागणार आहेत. पाहुणे आखाड्यावरती आलेले आहेत. दोन्ही संघाचे टीम मॅनेजर आणि पैलवान कोच आपण लगेच माती आखाड्यावरती चला. रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांचा सर्व मित्र परिवार स्वयंसेवक अर्थात आयोजक यांना विनंती आहे, आपल्याला नेमून दिलेल्या जागेवरती आपण थांबायचं आहे. त्या ठिकाणी आता गर्दीचा अलोट, महाराष्ट्राच्या मातीतील गर्दीचा अलोट तुडुंब भरलेला आहे. स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी या ठिकाणी तुडुंब भरलेली आहे. नगर रोडच्या दिशेने मोठ्या स्वरूपात स्क्रीन त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आपण त्या ठिकाणी लाईव्ह कुस्ती पाहू शकता आणि या ठिकाणी स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला देखील एक स्क्रीन लावण्यात आलेली आहे. सगळ्या बाजूला स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे. आपण